चिरंजीव वंश प्रवीण गोंड हे असं एक व्यक्तिमत्व आहे, वयाच्या 10 वर्षाचा मुलगा आहे की ज्या व्यक्तीने आजपर्यंत जवळपास जळगाव जामोद तालुक्यामध्ये 500 झाडांचं संगोपन करून ते 500 झाडं जगवलेले आहेत. त्यामुळे जोरदार टाळ्या या मुलासाठी आल्या आहेत. 10 वर्षाचा मुलगा आपल्या कर्तृत्वाने आपलं काम सिद्ध करून दाखवतो, ही खरंच कमालीची गोष्ट आहे. म्हणून माननीय आमदार महोदय यांना मी अशी विनंती करेन की वंश प्रवीण गोंड यांचं आपण स्वागत करावं. नुकताच स्वातंत्र्य दिनी माननीय पालकमंत्री महोदय तसेच जिल्हाधिकारी महोदय यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन वंश गोंड यांचा सत्कार करण्यात आलेला आहे. वंश गोंड याच्याविषयी मी आपल्याला 2 शब्द सांगतो की सन 2018 मध्ये ज्यावेळेस जळगाव नांदुरा रस्त्याचं काम चालू होतं त्यावेळेस हा छोटासा मुलगा त्या रस्त्याचं काम बघत होता. रस्त्याचं काम तर खूप छान चाललेलं होतं. हे वाटून त्याला खूप चांगलं वाटायचं की आपल्या शहरात हा रस्ता खूप मोठा होत आहे. परंतु त्या रस्त्याच्या कडेला जे 100-150 वर्षाचे जुने झाडं होते ते झाडं तोडताना बघून त्याच्या डोळ्यात पाणी यायचं. हा छोटासा मुलगा आपल्या घरी संध्याकाळी जेवण पण करत नव्हता. त्याचे वडील प्रवीण गोंड आपले कर्मचारी कनिष्ठ प्रशासन अधिकारी पंचायत समिती संग्रामपूर येथे कार्यरत असतात. आपल्या वडिलांकडे सारखा रडत असताना मुलगा नेहमी तक्रार करायचा की बाबा आपल्या तालुक्यात रोड तर खूप मोठा होतोय, परंतु जे 100-150 वर्षापूर्वीचे जे झाडं तोडतायत ते झाडं दुर्दैवाने वापस लावले गेले पाहिजेत आणि ते व्रत मला माझ्या हातात घ्यायचं आहे. तर वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं आणि या गोष्टी करण्यासाठी वडिलांनी त्याला प्रेरणा दिली की मी तुझ्या पाठीशी आहे, तू हे काम कर असं म्हणून त्या मुलाने 200, 300, 500 वर्ष जगणारे झाडं म्हणजेच लीम, उंबर, पिंपळ, बेल, झुंजर अशा प्रकारचे स्वतः रोपं तयार केले आणि त्याचं आपल्या घरी संगोपन केलं. तर जवळपास वडिलांनी त्याला प्रत्येक महिन्याला 100 रुपये, 500 रुपये जे काही पॉकेट मनी दिला असेल तो जवळपास त्या मुलाने 7 वर्ष जमा केला आणि एकूण 18,500 रुपये ज्यावेळेस त्या मुलाजवळ जमा झाले त्यावेळेस मुलांनी वडिलांना स्वतः सांगितलं की बाबा माझ्याजवळ 18,500 रुपयाचा पॉकेट मनी जमा आहे. तर वडील आपल्याला मुलाला म्हणतात की बाळा तुला काय घ्यायचंय, सायकल घ्यायची, काय घ्यायचंय तू सांग. तर मुलगा आपल्या वडिलांना पुन्हा एकदा म्हणतो की बाबा मला काहीच नको, मला जे रस्त्याने झाडे तोडलेले आहेत त्या झाडांसाठी ट्री गार्ड विकत घ्यायचे, ते ट्री गार्ड तुम्हाला विकत घेऊन द्या. इतकी मोठी प्रेरणा जेव्हा एखाद्या छोट्या मुलाला मिळते तर खरोखर माणसाला प्रेरणादायी वाटतं. आणि म्हणूनच नुसते म्हणण्याने गोष्ट म्हणत नसते की झाडे लावा, झाडे जगवा हा तर एक खूप मोठा उपक्रम आहे, परंतु ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट आपल्या कृतीतून समाजाला करून दाखवतो तीच आदर्श गोष्ट या वंश गोंड या मुलांनी करून दाखवली. आणि उन्हाळ्यामध्ये रोपे तयार करणे, पावसाळ्यामध्ये त्याचं संवर्धन करणे, हिवाळ्यामध्ये ते रोपं लावणे आणि पुन्हा उन्हाळ्यामध्ये त्या रोपांना पाणी देणे अशा प्रकारचं काम या वंश गोंड यांनी हाती घेतलेलं आहे. आणि नुसते झाडं लावले नाही तर 500 वृक्ष या मुलांनी जगवलेले आहेत. ही खरोखर प्रेरणादायी गोष्ट आजच्या या समाजासाठी आहे. पुनश्च एकदा जोरदार टाळ्या वाजवून या मुलाचं आपण स्वागत करायचं. कार्यक्रमाच्या पुढील भागात